Good morning, everyone. So today's lecture point is regular expression. So in different subjects, the expressions are used. So here, the meaning of regular expression in Linux are the special characters. Okay, that means regular expressions are special characters. It is used for search data, matching patterns, and it is also used for searching a specific string in a file. So you can use regular expression in different meanings. So first one is used for searching data. Suppose you want to find out some of the data from a file or from a system, then it use this regular expressions. Then suppose you want to find out a matching patterns. Okay, so suppose there is a word file and there are different words are there. That means any of the document is here with a text, and you can't find any of the particular value from this document. Then here you can type Control F and find out the particular pattern. Okay, so you type, सपोज आता या डॉक्युमेंटमध्ये काय आहे तर डिफरंट असं डॉक्युमेंट आहे असं कन्सिडर केलं आणि मला काय करायचं आहे की एक्सप्रेशन हा वर्ड कुठं आहे, तर हा एक्सप्रेशन वर्ड मला फाइंड आउट करायचं आहे. पण आता इथे जर भरपूर खूप मोठं डॉक्युमेंट असेल तर मला समजणार नाही की तो वर्ड कुठे आहे. पण मला जर इझिली फाइंड आउट करायचं असेल तर वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपण काय करतो, तर इथे जो काही वर्ड असेल तर तो आपण वर्ड टाईप करतो आणि आपल्या डॉक्युमेंटमध्ये कोणत्या ठिकाणी तो वर्ड असेल किंवा हा पॅटर्न मॅच होतो तर तो मॅच झालेला पॅटर्न तुम्हाला इथे शो केला जातो. ओके, हा दिसत असेल तुम्हाला बॅकग्राऊंड येलो कलर मध्ये इथे दिसत असेल. हे सर्च केल्यानंतर पर्टिक्युलर एक्सप्रेशन काय आहे किंवा पर्टिक्युलर वर्ड कुठे आहे तर तो इथे काय केला जातो, शो केला जातो. सो दॅट्स लाईक द रेग्युलर एक्सप्रेशन्स आर युज्ड फॉर मॅचिंग पॅटर्न्स. हा पॅटर्न मी टाईप केला आणि याच्यामध्ये हा जो काही पॅटर्न मॅच झालेले रिझल्ट असतील तर ते रिझल्ट इथे काय केले जातात, शो केले जातात. So this is the use of regular expression. So in Linux, grep command is used. Okay, so for this regular expression, there is a one command which is grep command, and it is used to find a specific search or a string in a file. Okay, आता फॉर एक्झाम्पल परत एकदा आता हे वर्ड ऍप्लिकेशन आहे आणि याच्यामध्ये मला फाइंड आउट काय करायचं आहे, तर याच्यामध्ये मी स्पेसिफिक हा वर्ड कुठे दिलेला आहे, हा पॅटर्न कुठे मॅच होतो किंवा त्याच्यामध्ये हा डेटा मला सर्च करायचा आहे की हा कीवर्ड कुठे आहे. तर मी याच्यामध्ये मी सर्च केलं आणि इथे टाईप केलं, मला वर्ड जो सर्च करायचा आहे तो. So it can easily search that data from that document. Like that, in Linux, this grep command is used. So there are some basic regular expression symbols are used in Linux for matching the patterns. In that, first one is cap. Okay, so this is used for match start of the string. Okay, used to for matches start of the string. ओके, म्हणजे याची स्टार्टिंग काय असली पाहिजे, तर
याच्यामध्ये तुम्हाला हे ते मेन्शन करू शकतो आपण की ह्याच्यामध्ये एखादा स्ट्रिंग असेल किंवा एखादा वर्ड असेल तर त्याच्यात स्टार्टिंग कॅरेक्टर काय असणार आहे, तर हे कॅरेक्टर मेन्शन करण्यासाठी आपण हा सिम्बॉल यूज करू शकतो. आता ह्याचे जेव्हा एक्झाम्पल घेतले जातील तर तेव्हा तुम्हाला हे इझिली समजेल की याच्यामध्ये हे सिम्बॉल्स किंवा रेग्युलर एक्सप्रेशन्स कसे यूज करायचे. ओके, देन dollar sign is used for matches end of a string. ओके, आता मला काय करायचं आहे की असा एक वर्ड आहे आणि त्याचं जे काही एंडिंग आहे ते सी असलं पाहिजे. तर ज्या स्ट्रिंगचे जे लास्ट एंड ऑफ द स्ट्रिंग सी आहे किंवा कॅरेक्टर सी आहे अशा स्ट्रिंग इथे काय केल्या जातील, शो केल्या जातील. देन स्टार. So it is used for matches of 0 or more times the preceding characters. ओके, म्हणजे सपोज एखादं कॅरेक्टर असेल किंवा वर्ड असेल तर त्याच्यामध्ये एखादं कॅरेक्टर असेल त्या वर्ड मधलं तर ते किती टाइम त्याच्यामध्ये रिपीट झालेलं आहे किंवा किती वेळा तिथे कोणते डिफरंट कॅरेक्टर्स आहेत तर असे मॅच करून त्याच्यामध्ये ती स्ट्रिंग काय केली जाते, इथे शो केली जाते. देन बॅकस्लॅश. Backslash is used to represent special character. So on a keyboard there are different special characters are available above the alphabetical keys. So to represent that it uses this backward slash. Then brackets. Used for groups regular expression. Then question mark. Then question mark. Question mark used for represent to match exactly one character. Okay, एक्झॅक्टली वन कॅरेक्टर. ओके, आता याच्यामध्ये हे एक्झॅक्टली वन कॅरेक्टर म्हणजेच काय, तर सपोज हा वर्ड आहे, वर्ड इज फाइंड. सो आय वॉन्ट ओनली आय in that word or a string. So here I can use here question mark for finding this. So it takes only the value 1. It does not take double characters or triple characters between F and N. It takes only one character.
ओके, याच्यामध्ये फक्त एक कॅरेक्टर असणार आहे, जे काही स्ट्रिंग्स असतील तर त्या स्ट्रिंग्स फक्त इथे घेतल्या जातील. मग इथे कोणतीही व्हॅल्यू असू दे I to Z, इट विल बी टेकन. Then this symbol, that is a slash plus, is used for matches one or more occurrence of the previous character. ओके, म्हणजे अगोदरचे जे कॅरेक्टर्स आहेत तर ते किती टाइम्स रिपीट झालेलं आहे तर ते याच्यामधून फाइंड आउट करू शकतो. आता हा जर वर्ड तुम्ही कन्सिडर केला तर आता ह्याच्यामध्ये हा जो आर आहे तर दॅट आर इज रिपीटेड वन टाइम, दिस सी इज रिपीटेड वन टाइम. ओके, so see this word expression here, s is repeated one time, so that repetition is count by using this regular expression. And this last symbol used for matches 0 or 1 occurrence of the previous character. आता याच्यामध्ये वन एक मिनिमम वन ऑकरन्स याच्यामध्ये असावा लागतो आणि याच्यामध्ये 0 ऑकरन्सेस असतील तरी सुद्धा त्याच्यामध्ये तो फाइंड आउट केलं जातं. Okay, so like that these commands are used, which is grep command with this regular expression. या रेग्युलर एक्सप्रेशन सोबत कमांड काय केली जाते, यूज केली जाते. So let's see. Start virtual machine. Okay, so let me check which file is here. Okay, so I execute the command on this file, that is reb.txt, where data is here. So first of all, I execute the command on files. So for example, I want to list all the directories and files from the system, and it provides the input to the another command, which is grep. Okay, म्हणजे एका फाईलचं इनपुट आपण दुसऱ्या एका कमांडचं इनपुट आउटपुट हे आपण दुसऱ्या कमांडला ॲज अन इनपुट म्हणून देऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये मी या टाईपचं इनपुट घेतलेलं आहे की याच्यामधल्या ज्या काही फाईल्स असतील तर त्या फाईल्स मला लिस्ट करायच्या आहेत, पण त्याच्यामध्ये
त्याचा स्टार्टिंग पॅटर्न असला पाहिजे. आता हा स्टार्टिंग पॅटर्न, हा जो काही मी सिम्बॉल तुम्हाला दाखवला त्याच्यामध्ये हा स्टार्टिंग सिम्बॉल आहे की हा सिम्बॉल काय असला पाहिजे, स्टार्टिंग सिम्बॉल. तर आता याच्यामध्ये मी काय दिलेलं आहे की तर स्टार्टिंग सिम्बॉल हा डॅश असला पाहिजे, दॅट इज डॅश. ओके, सी हियर, ज्या फाइल्स डॅशने स्टार्ट होतात, आता हा डॅश आहे तर हा डॅश या फाईलचं लिस्टिंग आहे आणि ls-l म्हणजे इन डिटेल फाईल्स कोणत्या कोणत्या आहेत त्याचं लिस्टिंग होतं याच्यामध्ये. आणि हे डॅश एल कॅप म्हणजे काय, तर आता कॅप मधले मी इनपुट कॅरेक्टर काय असलं पाहिजे किंवा स्टार्टिंग कॅरेक्टर काय असलं पाहिजे, तर डॅश असलं पाहिजे. तर ज्या फाईलचं स्टार्टिंग डॅश आहे तर त्या फाईल्स इथे काय केल्या जातील, प्रिंट केल्या जातील. तर आता फॉर एक्झाम्पल बघा, मी फर्स्ट ऑफ ऑल ls-l करून बघते, तुम्हाला याच्यामध्ये समजेल की काय येतं. तर आता याच्यामध्ये डिरेक्टरी कोणती नाहीये त्यामुळे इथे डिरेक्टरी दाखवलेली नाही. आता मी जर या स्टेटमध्ये इथे जर डी केलं तर बघा याच्यामध्ये इथे डिरेक्टरी नाहीये त्यामुळे याच्यामध्ये इनपुट काहीही दाखवलेलं नाही. आता फॉर एक्झाम्पल मी इथे डिरेक्टरी क्रिएट करते, क्रिएट फोल्डर. ओके, अनटायटल फोल्डर. आता त्याच्यानंतर मी ही कमांड एक्झिक्यूट करून बघते, ls-l grep cap d. Okay, see here one directory is appears. जेव्हा मी याच्यामध्ये ls-l grep d म्हणजे स्टार्टिंग सिम्बॉल काय असला पाहिजे, तर डी असला पाहिजे. तर आता मी जो काही अनटायटल्ड फोल्डर क्रिएट केला तर त्याचं इथे मीनिंग आलेलं आहे किंवा त्याचं इन डिटेल डिस्क्रिप्शन आलेलं आहे, पण याचं स्टार्टिंग हे डी ने असणार आहे. आता हे डी काय आहे किंवा हे जी काही लाईन दिलेली आहे ही लाईन काय आहे, तर हे ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. ओके, आणि याच्यामध्ये दुसरा सिम्बॉल होता डॅश, आणि या फाईल्स आहेत आणि जी काही अनटायटल्ड फोल्डर होता तर ती डिरेक्टरी आहे. तर याचं स्टार्टिंग सिम्बॉल हे डी आहे आणि हे डी असल्यामुळे इथे ते काय झालेलं आहे, शो झालेलं आहे. सो लाईक दॅट वी कॅन अप्लाय these commands on files also. So for the another commands I use this file, that is rev.txt. Okay, ओके. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, तर मी फाईल कन्सिडर केलेली आहे, कॅट rev.txt. So this data is in this file. So I apply this grep command on the file's data. So there are different strings available in this file. So here, search any of the word which have a character E. Okay, याच्यामध्ये असे मला या फाइल्स मधले असे वर्ड्स फाइंड करायचे आहेत किंवा स्ट्रिंग्स फाइंड आउट करायचे आहेत की ज्याच्यामध्ये आर हे कॅरेक्टर काय असलं पाहिजे, दॅट इज स्टार्ट विथ आर. सो हियर आय यूज cat rev.txt पाइपिंग विथ ग्रेप कमांड. म्हणजे हे कॅट rev.txt म्हणजे हा डेटा घेणार आहे आणि या डेटामधून ग्रेप करणार आहे, म्हणजे सर्चिंग पॅटर्न होणार आहे याच्यामध्ये ग्रेप आर. म्हणजे ज्या सॉरी हियर यूज कॅपिटल आर. सी हियर, ज्याच्यामध्ये ज्या लाईनचं जे काही कॅरेक्टर आहे ते आर ने स्टार्ट होतं, तर अशा लाईन्स प्रिंट आउट करायच्या आहेत. तर याच्यामध्ये बघा, दिस इज स्टार्ट विथ आर, सो इट टेक्स दिस. सो I change this to 4. See here, this line is appears here, that is 4, line number 4.
Here I am again open this. ओके, आता याच्यामध्ये काय करायचं आहे की मला या फाइल्स मध्ये अशी जे काही लाईन आहे तर ती लाईन फाइंड आउट करायची आहे की ज्याचं एंडिंग हे एस असलं पाहिजे. ओके, म्हणजे ही जर एक लाईन कन्सिडर केली तर याच्यामध्ये ज्या लाईन्स एंडिंग हे एस असेल तर ह्या एस लाईन्स काय झाल्या पाहिजेत, ओपन झाल्या पाहिजेत. सो आपण जेव्हा फाईल वरती ही ग्रेप कमांड अप्लाय करतो तर त्याच्यामध्ये टोटल लाईन कन्सिडर केली जाते, नॉट अ स्पेसिफिक कॅरेक्टर. ओके, सो सी हियर cat rev.txt pipe with grep, then ending with s and give it $. ओके, जे कॅरेक्टर्स द्यायचं आहे तर ते अगोदर द्यायचं आणि नंतर डॉलर साईन द्यायचं. आणि जेव्हा स्टार्टिंग आपण फाइंड आउट करत असतो तर तेव्हा कॅप साईन द्यायचं किंवा सिम्बॉल अलोकेट करायचं आणि त्याच्यानंतर जे काही कॅरेक्टर असेल तर ते कॅरेक्टर मेन्शन करायचं असतं. See here, only these 4 lines are appears here because this line is also ending with s, this line, second line and third line. So only that data is appears here. When I take this with only t, see here only 2 lines appears. Okay, then I want to find out the files which have the t character. See here in this line, that is 2, 3, 4, 5. It have the character t. That is in Mithali, it have a t character. Then for in third, it have a tycs. Then fy, it and sy, it. So in all these characters, it have t character. I will choose m. So in this line, m character is here. So all these lines are appears here. Then I want to choose the ending or starting of the lines and ending of the line, or find out the specific character from the file. These commands are used here. So like that, this command is applied on the data which have in a file, and that is maximum data in a file. ओके, म्हणजे डेटावरती अप्लाय केला जातो, पण याच्यामध्ये जर एखादी खूप मोठी फाईल असेल आणि त्याच्यामध्ये खूप सारा डेटा असेल तर तो फाइंड आउट कसा करायचा, तर त्याच्यासाठी हे ग्रेप कमांड यूज केली जाते. ओके, समजलेलं आहे का सर्वांना? Okay, mention your roll number in chat box. Here your syllabus is over.